माणूस दुर्बल या कमजोर केव्हा होतो वा का होतो हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. प्रथम प्रस्तावना पाहूया आणि त्यानंतर एका एका मुद्द्याद्वारे त्याचे विश्लेषण करूया. माणूस दुर्बल का होतो, माणूस कमजोर का होतो, याचे अनेक कारणं आहेत. अनेक कारणामुळे माणूस हा कमजोर होतो, दुर्बल होतो, मजबूर होतो, लाचार होतो. त्यासाठी अनेक कारणीभूत आहेत. माणसाला असलेले टेन्शन, आत्यंतिक असलेला ताण, कोणत्याही गोष्टीचा, कुठल्याही गोष्टीचा जास्त असलेला ताण, घरगुती ताण, बाहेरचा ताण, मुलाबाळांचा ताण, तसेच उपासमार, आजारीपण, अस्वच्छता, व्यायामाची कमी, अर्धवट जेवण, किरकिर, कर्कशा, भनभन, भांडण, तंटा, झगडा, ताणतणाव, मुलाबायकांचं टेन्शन, प्रेम प्रसन्नतेचा अभाव, हाव लालच, जोडीदार चांगला नाही, चारही बाजूनी ताण, भीती, दबाव, दहशत, राग, क्रोध, अहंकार, अशा अनेक कारणामुळे माणूस हा कमजोर होतो, दुर्बल होतो या अशक्त होतो. म्हणून अशी बरीच कारणे आहेत की ज्यामुळे माणूस हा कमजोर, अशक्त होतो. नेहमी दुःखी राहणे, सतत दुःखी राहणे, सतत एखाद्या विचारात राहणे, सतत ताणतणावामध्ये राहणे, सतत टेन्शनमध्ये राहणे, या कारणामुळे सुद्धा माणसाची तब्येत बिघडते व याचा परिणाम त्याच्या शरीरावर होतो, त्याच्या सर्वच गोष्टीवर होतो आणि तो अशक्त होतो, दुर्बल होतो. तसेच लाचारीपण, मजबुरी, भीती, दहशत, अशा बऱ्याच गोष्टीमुळे सुद्धा माणूस हा दुर्बल होतो, कमजोर होतो, अशक्त होतो. तसेच माणसाला असलेली हाव, लालचपणा, मोठेपणा, अहंकार, या कारणामुळे सुद्धा तो दुर्बल होतो, कमजोर होतो, अशक्त होतो. म्हणून माणसाने कोणताही ताण घेतला नाही पाहिजे, कशाचा विचार केला नाही पाहिजे, हाव लालच ठेवली नाही पाहिजे, अहंकार ठेवला नाही पाहिजे, कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नये, जास्तीत जास्त विचार करू नये, कोणत्याही गोष्टीचा, कुठल्याही गोष्टीचा अतिविचार करू नये, नेहमी दुःखात राहू नये, ताणतणावात राहू नये, राग क्रोध करू नये, चिडचिडीपणा करू नये, करकर करू नये, किरकिर करू नये, शांतता ठेवावी, समाधान ठेवावं, प्रेम ठेवावं, मन प्रसन्न ठेवावं, आनंदी ठेवावं, कोणती गोष्ट प्रेमाने समजून घ्यावी. राग क्रोध बरा नाही, म्हणून राग क्रोध येऊ देऊ नये. राग काही कामाचा नसतो, क्रोध काही कामाचा नसतो, म्हणून शांत मन ठेवावं, मन शांत ठेवावं, विचार चांगले ठेवावेत, नेहमी प्रसन्न राहावे, आनंदी राहावे आणि निर्भीड राहावे, धाडसी राहावे, साहसी राहावे. येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा निखाऱ्याने धैर्याने हसत खेळत सामना करावा. कोणत्याही गोष्टीचा, कुठल्याही गोष्टीचा अतिताण घेऊ नये, या कोणत्याही प्रकारच्या चुका करू नये, या कोणाचेही पैसे बुडवू नये, व्यवस्थित वागावं, पद्धतशीर वागावं, अस्ताव्यस्त वागू नये,
विचारपूर्वक वागावं, शहाणपण समजदारपण ठेवून वागावं. आपल्याला कोणत्याही अडचणी येणार नाहीत, कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत. यासाठी चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलं राहावं, पद्धतशीर वागावं, चांगलं आचरण करावं, चांगला व्यवहार करावा. म्हणजे त्यास कोणताही ताण येणार नाही, कोणतेही टेन्शन येणार नाही. पैसा, वेळ, शक्ती, बुद्धी याचा चांगला उपयोग करावा, योग्य उपयोग करावा. वेळ वाया घालू नये, पैसा वाया घालू नये, कुणास खोटे बोलू नये, कुणास फसवू नये, कुणास लुबाडू नये, कुणास धोका देऊ नये, कुणाचा विश्वासघात करू नये, कुणाला वाईट बोलू नये. दुसऱ्यास चांगलं मार्गदर्शन करावं, चांगलं सांगावं, स्वतः प्रसन्न राहावं, इतरांनाही प्रसन्न ठेवावं. कोणाच्या ज्ञानावर, पैशावर जळू नये, कोणाबद्दल वाईट विचार करू नये, कोणाबद्दल वाईट मत ठेवू नये. सर्वांसोबत चांगलं वागावं, सर्वांसोबत प्रेमानं वागावं, सर्वांसोबत छान छान वागावं, प्रेमानं वागावं, मस्त मस्त राहावं, चांगला व्यवहार करावा, चांगलं आचरण करावं, सुंदरतेने राहावं, चांगलं राहावे. तरच माणसाची तब्येत चांगली राहील, माणसाचं जीवन चांगलं होईल आणि तो दुर्बल होणार नाही, अशक्त होणार नाही, तो तंदुरुस्त राहील, चांगला राहील, टणटणीत राहील, दणदणीत राहील. म्हणून माणसाने सगळ्या गोष्टीचा विचार करून राहावं, स्वतः चांगलं राहावं आणि दुसऱ्याला चांगलं ठेवावं. म्हणून माणसाने व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे वागलं पाहिजे, व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, व्यवस्थित जेवण केलं पाहिजे, वेळेवर जेवण केलं पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे, मन प्रसन्न ठेवलं पाहिजे, मन सुंदर ठेवलं पाहिजे, समाधान ठेवलं पाहिजे. समाधान ठेवणे आवश्यक आहे. समाधान जर ठेवलं सर्व काही बरोबर होईल, सर्व काही व्यवस्थित होईल. आणि एखाद्या गोष्टीत ॲडजस्टमेंट केली पाहिजे, हाव लालच ठेवली नाही पाहिजे, भनभन केली नाही पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणलं नाही पाहिजे. समाधान ठेवलं पाहिजे, ॲडजस्टमेंट केली पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, जाणीव ठेवली पाहिजे, भान ठेवलं पाहिजे, सावधानता ठेवली पाहिजे, सतर्कता ठेवला पाहिजे, काळजीपूर्वक वागलं पाहिजे, काळजीपूर्वक बोललं पाहिजे, काळजीपूर्वक राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे, विचार सुंदर ठेवले पाहिजे. तरच माणूस दुर्बल होणार नाही, माणूस कमजोर होणार नाही. म्हणून माणसाने योग्य वागलं, चांगलं वागलं तर माणसात कोणताही अडथळा येणार नाही आणि माणसाचं जीवन बेचिराग होणार नाही. म्हणून माणसाने चांगलं वागावं, छान वागावं, सुंदर वागावं, छान वागावं, छान बोलावं, नेहमी प्रसन्न राहावं, आनंदी राहावं, समाधानी राहावं, सावधान राहावं, सतर्क राहावं. प्रेम, सत्यता, एकता, विचार सुंदरता याची पारख करावी, याची सवय लावावी, हे गुण ठेवावे, हे रत्न ठेवावे, शिस्त ठेवावी, व्यवस्थितपणा ठेवा, पद्धतशीरपणा ठेवा. तरच माणूस चांगला राहील, माझ्या तब्येत चांगली राहील, माणसाचं जीवन सुंदर होईल आणि माणूस टणटणीत दणदणीत राहील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.